भरपूर लोक फक्त तुम्हाला प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दाखवतात, बट मी तुम्हाला आता हेही दाखवणार, हे तुम्हाला कोणी दाखवलं नसेल. आता मला दिसतोय तर माझा लॉस करंटली जो सुरू आहे हा 40,000चा लॉस सुरू आहे आणि त्यामध्ये दिसते पर्सेंट ऑलमोस्ट 70% सध्या लॉस सुरू आहे. आता हा स्टॉक मी गेले 7 ते 8 महिन्यापासून होल्ड करतो आहे, बिकॉज मार्केट खूप शार्पली पडलं होतं. आता आजची डेट आहे 3 मे 2025. हा जो लॉस होता इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, हा ऑलमोस्ट तुमचा लॉस होता त्यावेळेस ऑलमोस्ट माझा होता की 35% होता. आता दिसते ते 16% आहे, जो कमी 50% रिकवर झालेला आहे ऑलरेडी. बाय बिकॉज मार्केट चांगला आता बाउन्स बॅक करून वरती आलेला आहे. सो तर हाच जो प्रॉफिट मी इन कमिंग डेज जेव्हा मार्केट जेव्हा 20,000 लेवल ब्रेक करेल, हाच लॉस तुमचा चांगला प्रॉफिटमध्ये दिसून येईल तुम्हाला. तुम्ही बघितलं असेल माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऑलमोस्ट लॉस 30-40,000चा आसपास आहे. हा लॉस आधी काही 2 महिन्यापूर्वी माझा हा लॉस 60-70 पण होता, बट माझे स्टॉक चांगले असल्यामुळे, फंडामेंट चांगले असल्यामुळे हे स्टॉक आता रिकव्हरी येत आहेत. जसं मार्केट बाउन्स बॅक करेल 20,000च्या वरती, हा चांगलाच मला प्रॉफिट रिकवर होऊन जाईल. सो तुम्ही पण ज्यावेळेस तुम्ही स्टॉक घेता तुम्ही प्रॉपर्ली अनालाइज करा आणि प्रॉपर्ली त्यामध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर तुम्हाला ही असे चांगले रिटर्न्स भेटतील. होल्ड केल्यानंतर जे लॉस जर असेल तो उद्या कन्वर्ट होत होतं आणि प्रॉफिट होतो.